तर आज सकाळी सकाळी ना भाकरी करून घेतल्या आणि वरच जरा ओटासुद्धा पुसून घेतला. भाकरी करताना तूपसुद्धा करायला ठेवलं एका साईडला. ते सुद्धा छान थंड झालं होतं. तर ते डब्यामध्ये ओतून ठेवून दिलं. त्याच्यानंतर ना मग ही हरभऱ्याची डाळसुद्धा भाजायला घेतली होती, कारण बेसनसुद्धा संपलं होतं. आता गरमीत गॅसजवळ उभं राहायला म्हणजे ना नको होते. असं ते सगळं आवरून किचनमधला सुद्धा पसारा आवरायला घेतला. त्याच्यानंतर ना मम्मी इकडं सगळी कडधान्य विचत बसल्या होत्या. तेवढ्यातच ना पावसानं सुद्धा हजेरी लावली. आता रोजच असं वातावरण होतं आहे, त्याच्यामुळे पाऊस काय येणार नाही असं वाटलेलं, पण बऱ्यापैकी ना पाऊस पडला आणि काय मातीचा सुगंध सुटलेला सांगू. हा हा हा. त्याच्यानंतर ना हेअर ऑइलसुद्धा बनवायचं होतं मला एक. यासाठी ना मी इथं जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, कांदा, मेथीदाणे आणि ही कलोंजी का काय, याला ना मराठीमध्ये काय म्हणतात ना नक्की कॉमेंट करून सांगा. आता मी काही करायला घेतलं आहे आणि काही झालं नाही असं तर होऊच शकत नाही. खोबरेल तेल सांडून ठेवलं होतं मी इथं. आता कशाला वाया घालवायचं म्हणून ना गप्प डोक्याला लावून घेतलं. त्याच्यानंतर ना खोबरेल तेलामध्ये आपण जे सगळं घेतलं आहे ना ते सगळं घालून ना 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं. ह्यामध्ये तुम्ही हवं असेल तर ॲलोवेरासुद्धा घालू शकता. ते उकळून थंड करायला ठेवलं. तोपर्यंत ना मम्मींनी इकडं भजीसुद्धा करायला घेतली होती. आणि हा बघा, याला तर सगळंच पाहिजे असतं. जेवण वगैरे करून ना हे तेल गाळून घेतलं. हवं तर वस्त्रगाळसुद्धा करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ना मग हे तेलसुद्धा केसांना लावून घेतलं. तुमचे जर भरपूर प्रमाणात केस गळत असतील ना तर हे तेल एकदा नक्की वापरून बघा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.